सगळ्या आणि पाठीमागून एसटीनं त्याला ठोकलं तरी पण म्हणलाय समाजाचे कार्यक्रम रद्द नाही करायचे. मी म्हणलं आपण रद्द करूया, कारण आम्हाला उगं थोडं लागलं, जास्त पण नाही. ती गाडीवरती बसलेला होता किरण भगत आणि त्या भैयानं जोराचे ते गाडीवर बसला होता, शूटिंग करत असेल किंवा मला तर वाटतं मागच्या गाड्या थांबलेल्याच होत्या, अर्ध्या पुढं आलेल्या होत्या, अर्ध्या पाठीमागं होत्या. आम्हाला कळालं की एसटीने त्याच्या गाडीला धडक दिली. आम्ही ताबडतोब सगळे वळून माघारी गेलो, कारण माझ्या समाजाच्या लेकराला मी लई जीव लावतो. समाजाचे लेकरू तिथं असताना मी ती बैठक पण नाही केली. विट्यात कमीत कमी 10-15 हजारपेक्षा जास्त लोक होते. मी ती सगळं सोडून दिलं आणि मी पहिला त्याला गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट केलं. कारण तरी पण तो म्हणतो, म्हणलं आपण दौरे रद्द करूयात, बैठकाच्यात, आणि ते बी काय नुसत्या गाव भेटीच्यात, आपण काय सभा लावलेल्या नाही आहेत म्हणून काय एवढं ताण नाही म्हणला. मी व्यवस्थित आहे, माझ्या पाठीला फक्त मार लागलाय, तुम्ही पुढं जावा. इतकं निढरपणानं काम करावं लागतं. आपला तिरसूळ आहे ना, आई का पुढे गेलाय, तिरसूळच्या याच्यावर मोहन केशी चालू आहे का, फक्त मराठ्यांचं काम करतो म्हणून. हो, तुम्ही तिरसूळच्या मागं लागलेत आणि मी जर का तुमच्या मागं लागलो ना, तुमचा देवारात करीन दुपारा. मी देवारात कुठलं काम करणाऱ्या पोरांवरती काय आजूबाजू